नमस्कार भाऊ. बसा. जे झालं ते अत्यंत वाईट झालं, पण नियतीपुढे आपण काही करू शकत नाही. परंतु मागील ग्रामसभेमध्ये आपल्या गावचे सहाय्यक कृषी अधिकारी साहेब हे म्हणत होते, जर अपघाती शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना त्यांच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मदत मिळू शकते. साहेबांना विचारून खूप आधार. हो, नक्कीच. नमस्कार साहेब. नमस्कार. आपल्या गावचे शेतकरी ज्ञानेश्वर दिगोरे यांचा काल रात्री सर्पदंशाने मृत्यू झालेला आहे. तर आपल्या कृषी विभागामार्फत त्यांच्या परिवारांना काही मदत होऊ शकेल का? हो, नक्कीच. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आहे आपल्या कृषी विभागाची. त्यामार्फत आपल्याला त्यांना मदत करता येईल. मी आजच येतो तुमच्या घरी त्याच्यासाठी भेट द्यायला. ठीक आहे, चालेल. साहेबांशी बोलणं झालं. साहेब म्हणत होते आपल्या कृषी विभागाचे अधिकारी वर्ग आपल्या घरी आज येणार आहे. ठीक आहे. सर, हे शेतकऱ्यांच्या आई, पत्नी, मुलगी यांनी भाऊ आहे. खूप वाईट झालं. ही घटना कधी व कशी घडली? एकच झालं भाऊ, काल भाऊ शेतात पाणी द्यायला गेले होते, तर ते रोजच्यापेक्षा थोडं लेट झाले. त्याच्यामुळे आम्हाला थोडी चिंता वाटली आणि आम्ही शेतात जाऊन बघितलं, तर तिथे भाऊ पडून होते. त्यांना घाम वगैरे, तोंडाला फेस वगैरे लागून होता. तर आम्हाला थोडं भीती वाटली आणि मी ताबडतोब बाजूच्या शेतकऱ्याला बोलवलं आणि आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो. पोस्टमॉर्टम झालं असेल ना? हो साहेब, ही पोस्टमॉर्टमची पॉलिसी आहे. ठीक आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत आपल्याला 2 लाखाचे अनुदान मिळू शकते. यासाठी काही कागदपत्रे आपल्याला लागतील, त्याची पूर्तता तुम्हाला करावी लागेल. तर ते लिहून घ्या. ठीक आहे. बाकी कागदपत्राची नावं लिहून द्या. सातबारा 8 शेतकऱ्याच्या मृत्यूचा दाखला, आधार कार्ड, नमुना 6 जे की तुम्हाला ग्राम महसूल अधिकारी देतील, त्यात वारसाची नोंद असते. वारसाचं आधार कार्ड व पासबुक, पंचनाम्याचा रिपोर्ट, प्रथम पाहणी अहवाल, या सर्व कागदपत्राची पूर्तता तुम्हाला करावी लागेल. 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ही कागदपत्र गोळा करून कार्यालयात, आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये सादर करावी लागेल. तर पोलीस पाटील साहेब, तुम्ही यांना कागदपत्र गोळा करण्यास मदत करा, जसे की पोस्टमॉर्टम रिपोर्ट, प्रथम पाहणी अहवाल. सरांनी जिथे कागदपत्रे सांगितली ती तुम्ही 3 प्रतिमध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे आणून द्या, किंवा मग आपले जे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत तुम्ही त्यांच्याकडे आणून देऊ शकता. ठीक आहे. चालेल. त्यासाठी अर्थसहाय्य मिळू शकेल. बघा, सगळ्यात पहिल्यांदा मृत्यू झाला किंवा दोन्ही अवयव निकामी झाले तर 2 लाखापर्यंत आपल्याला अर्थसहाय्य. त्याच्यानंतर जर आपला एखादा अवयव निकामी झाला, म्हणजे जसं की 1 डोळा किंवा 1 हात किंवा 1 पाय असा अपघातात जर निकामी झाला तर त्यासाठी आपल्याला 1 लाख अर्थसहाय्य भेटतं. बघा, यात जर समजा एखाद्या शेतकऱ्याचा ॲक्सिडेंट झाला किंवा पाण्यात बुडून मृत्यू झाला, एखाद्या वेळेस शेतात फवारणी वगैरे करताना त्याच्यामुळे विषबाधा झाली, विजेचा धक्का लागला किंवा वीज पडून मृत्यू झाला, खून झाला, उंचावरून पडून मृत्यू झाला, त्याच्यानंतर सर्पदंश झाला, नक्षलवाद्याकडून एखादा हल्ला झाला किंवा जनावर चावल्यामुळे असेल किंवा जनावरांच्या हल्ल्यामुळे असेल, दंगली असतील, बाळंतपणातील मृत्यू असेल किंवा इतर कोणतेही अशा प्रकारचे अपघात असतील तर याच्यासाठी अर्थसहाय्य भेटते. जर रोड ॲक्सिडेंट झाला तर त्याच्यासाठी शेतकऱ्याचं ड्रायव्हिंग लायसन्स असणं अनिवार्य आहे. पोलीस स्टेशन संबंधित जे डॉक्युमेंट आहेत, जसे की पंचनामा आणि FIRची कॉपी, तर हे तुम्ही 3 कॉपीमध्ये अटेस्टेड करून आणा आणि लवकरात लवकर तुम्ही कार्यालयात डॉक्युमेंट सबमिट करून टाका, म्हणजे पुढील कार्यवाही आपण लवकर पूर्ण करून तुम्हाला जे अर्थसहाय्य ठीक आहे. ठीक आहे सर, धन्यवाद. धन्यवाद.
ज्ञानेश्वर दिगोरे यांचे कागदपत्र. तुम्ही दिलेले कागदपत्रे सर्व बरोबर आहे. हे अर्थसहाय्य आहे. आपण लवकरात लवकर तुम्हाला मिळवून देण्याचा प्रयत्न करू. हॅलो, नमस्कार. मी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून बोलत आहे. हा कॉल ज्ञानेश्वर दिगोरे यांच्या घरी लागला आहे का? गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुग्रह अनुदान योजनेचे पैसे जमा केले. नमस्कार सर. साहेब, ते योजनेचे 2 लाख रुपये आलेले आहेत. त्याबद्दल तुमच्या विभागाचे खूप खूप धन्यवाद. आमच्या विभाग शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहे आणि असं काहीतरी झालं तर आम्हाला कळवा नक्की. आमचं कृषी विभाग नेहमीच आपली सेवा करतो.